हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल फायनल ट्राय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशनचा पुढचा क्वेश्चन बघत आहोत. आपला टॉपिक चालू आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. फंक्शन आपल्याला दिलेलं आहे इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टॅन एक्स अपॉन 1 प्लस टॅन एक्स डी एक्स. त्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप काय असते, लेट आय इक्वल्स टू गिवन फंक्शनला आपण लेट आय इक्वल्स टू मानून घेतो आणि ते फंक्शन ॲज इट इज लिहितो. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय केलं आहे मी बघा, टॅन एक्स ऐवजी इथं या स्टेपला टॅन एक्स आपल्याकडे टॅन एक्स ऐवजी साईन अपॉन कॉस, सिम्पल ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. टॅन थिटा इक्वल्स टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा होतो. तो फॉर्म्युला मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरसाठी यूज केला आहे. त्यानंतर एल सी एम घेतला आहे, इथं कॉस एक्स आणि इथे कॉस एक्स कॉमन आला. एल सी एम घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेपला या स्टेपला काय झालं आहे, हा कॉस एक्स आणि हा कॉस एक्स कट झाला आहे. नंतर या स्टेपला काय झालं बघा, हा जो मायनस साईन एक्स आहे हा मी अगोदर लिहिला इथे मायनस साईन एक्स आणि प्लस कॉस एक्स नंतर लिहिला आणि डिनॉमिनेटरची टर्म ॲज इट इज आहे. डिनॉमिनेटरची टर्म ही ॲज इट इज इथे घेतली. हे असं काय केलं तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला वापरण्यासाठी काय फॉर्म्युला बघा, हा इथे खाली फॉर्म्युला मी दिलेला आहे. इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. न्यूमरेटरला हा एफ डॅश एक्स आहे आणि अपॉन खाली एफ ऑफ एक्स आहे. एफ ऑफ एक्स म्हणजे काय आपलं फंक्शन असतं आणि वरती काय इथं एफ डॅश एक्स. एफ डॅश एक्स म्हणजे काय तर डेरिव्हेटिव्ह, खालच्याचं वरती डेरिव्हेटिव्ह पाहिजे तेव्हा आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. म्हणून मी इथं ही स्टेप केली. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स येतं म्हणून ते वरती चेंज केलं मी अल्टर्न. असं असेल तर त्याचा आपण ॲन्सर लिहितो. हा आपला क्वेश्चन झाला. ही साईड आपली क्वेश्चन असते आणि ह्या साईड आपलं ॲन्सर असतं. तर आता मी काय करतो आहे, त्याचा ॲन्सर असं लिहितात आपण लॉग एफ ऑफ एक्स. हा लॉग कन्सिडर नाही करायचा आहे. लॉग एफ ऑफ एक्स प्लस सी अशा प्रकारे आपण त्याचा ॲन्सर लिहितो जर क्वेश्चन ह्या फॉर्मॅटमध्ये आले असेल तर. आता क्वेश्चन आपला त्या फॉर्मॅटमध्ये, मग त्याचा ॲन्सर काय येईल, अगोदर हा लॉग आहे, हा लॉग ॲज इट इज इथं मी लिहिला, हा लॉग ॲज इट इज. आणि इथं फंक्शन काय असतं आपलं डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटरची टर्म काय माझी एफ ऑफ एक्स कॉस एक्स प्लस साईन एक्स. मग हा कॉस एक्स प्लस साईन एक्स हा मी ॲज इट इज इथं लिहिला आहे आणि शेवटला आपण प्लस सी लिहितो म्हणून इथं खाली प्लस सी लिहिला आहे. अशानुसार या फॉर्म्युला वापरून आपण याचा ॲन्सर काढलेला आहे. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.